ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। अतुल बेनके अजित पवारांची साथ सोडणार का, हा सवाल या निमित्तानं आता विचारला जातोय। तर अतुल बेनके हे आमदार आहेत आणि त्यांनी शरद पवार यांची सध्या भेट घेतलेली आहे, त्यामुळे ते त्यांची अजित पवार यांची साथ सोडणार का, त्यांच्या गटातून बाहेर पडणार का, हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। अतुल बेनके हे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे सध्या चर्चेला उधाण आलंय। तर अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतरची ही दृश्य आहेत। खासदार अमोल कोल्हे सुद्धा आपल्याला या भेटीच्या वेळी दिसून येत आहेत। तर आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। अतुल बेनके हे अजित पवार गटाचे आमदार आहेत, त्यामुळे ते अजित पवारांची साथ सोडणार का, हा सवाल विचारला जातोय। आणि या संदर्भामध्ये शरद पवारांची प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूयात। तर आज अतुल बेनके सुद्धा तुमची भेट घेतली, या ठिकाणी तुमचं स्वागत केलं। नवीन काय अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देतील अशी सुद्धा चर्चा मधल्या काळात ते हल्ली कुठल्या पक्षात आहे? पण ते अजित पवार गटात आहेत ना, राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी फुटलेले। मला माहिती आज नाही तुमची त्याची चर्चा झाली, नक्की काय काय चर्चा विषय काही झालेली नाही। लोक विचारले येतात, असं आहे की त्याचे वडील माझे मित्र होते नाही, अनेक ठिकाणी बोलत आणि आमच्या मित्राचा मुलगा, त्याचे राजकारण काय होत असेल तर ती त्यावेळेला त्याचा निकाल देऊ, त्याची काही इथे चर्चा करायचं काही कारण नाही। अजित पवार गटाचे आणि साधी गोष्ट अशी आहे की कालच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे। जे पुन्हा गेलेत सोडून ते पुन्हा जर परत येणार असतील तर त्यांना घेतलं जाणार का पक्ष? सांगितलं ना, ज्यांनी काम केलं ते आमचे, त्यांच्या हिताची जपणूक ही आमची जबाबदारी। म्हणजे अजित पवार गटाचे जेवढे संपर्क आहेत त्यांनी काम केलं असं अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी नाझिम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत। नाझिम, अमोल, आपण बघतोय लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर सगळं वारं जे आहे ते या ठिकाणी फिरलेलं आहे आणि अजित पवार गटात जे आमदार असतील, जे माजी नगरसेवक असतील, ते पुन्हा एकदा घर वापसी करण्याच्या तयारीत आहेत। ते सगळे शरद पवारांची तुतारी वाजवण्यासाठी उत्सुक असल्याचं देखील पाहतोय। अशातच आज अजित पवार गटाचे आमदार, जुन्नर विधानसभेचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि याला शरद पवारांनी स्वतः दुजोरा दिलेला आहे। जुन्नर शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या घरात ही भेट घडलेली आहे आणि त्यामुळं आता अतुल बेनके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा जी आहे ती या ठिकाणी रंगायला लागलेली आहे। याच्यावरती शरद पवारांनी सुद्धा या ठिकाणी सुतोवाच दिलेले आहेत की तो माझ्या मित्राचा मुलगा आहे आणि तो मला येऊन या ठिकाणी भेटलेला आहे। अतुल बेनके आता नेमके कोणत्या पक्षात आहेत असा सुद्धा प्रतिप्रश्न त्यांनी या ठिकाणी केला। मला माहित नाही ते अजित पवार गटात आहेत की नाही, हे सगळे जे उत्तर आहेत आणि ज्या पद्धतीनं भेट घडलेली आहे आणि ज्या राज्यात घडामोडी घडत आहेत हे सगळं पाहता ही घडामोड फार महत्त्वाची आहे। नाझिम, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आणि आता थेट जाऊयात संजय राऊत